नमस्कार मित्रांनो. जगाच्या दृष्टीनं भारतीय स्त्री ही कायम रूढी परंपरेत अडकलेली, दुर्बल, अबला, अन्यायानं पिचलेली, घराच्या चौकटीत अडकलेली अशीच तिची प्रतिमा कायम राहिली आहे. पण खऱ्या अर्थानं जगासमोर आदर्श ठरेल असं भारतीय स्त्रीचं व्यक्तिमत्व आहे. गार्गी मैत्रेयीपासून सुरू झालेली भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाची गाथा आजच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पर्यंत सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. ही तर केवळ इतिहासाला ज्ञात असलेली नावं आहेत, पण या व्यतिरिक्त अशा अनेक वीरांगना आहेत ज्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं, शौर्यानं आणि आत्मविश्वासानं वेळोवेळी या भारतभूमीचं रक्षण केलं आहे. दुर्दैवानं ही यशोगाथा इतिहासाच्या पानांवर अज्ञातच राहिली. अशाच पराक्रमी वीरांगनांची शौर्यगाथा आम्ही घेऊन आलो आहोत. आज अशा एका वीरांगनेची शौर्यगाथा आपल्याला ऐकवणार आहोत, जिनं अत्यंत क्रूर, बलाढ्य आणि अहंकारी मोहम्मद घोरीला पराजित केलं. केवळ पराजितच नाही, तर त्याला मानसिकरित्या इतकं हतबल केलं की तो नंतर कोणतीही लढाई स्वबळावर लढू शकला नाही. कोण होती ही शूर राणी? त्यासाठी बघा हा संपूर्ण व्हिडिओ. ही भारतभूमी फक्त वीर पुरुषांची जन्मदात्री नाही, तर असंख्य शूर मातांची पावन जन्मभूमी आहे, ज्यांनी न्यायासाठी, राष्ट्रासाठी आणि सन्मानासाठी आपले प्राण पणाला लावले. आणि त्या शूर वीरांगनांच्या प्रांगणात एक नाव तेजस्वीरित्या चमकतं, ते म्हणजे राणी नायकी देवी सोलंकी. एक अशी राणी जिच्या शौर्याच्या तेजानं मोहम्मद घोरीसारखा क्रूर आक्रमक राजा देखील युद्धभूमीतून पळून गेला. इतिहासाच्या ग्रंथात काही पात्र जन्मतात, तर काही पात्र इतिहासाला पुन्हा लिहून जातात. भारतभूमीच्या शौर्यगाथेत जिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ती म्हणजे राणी माता नायकी देवी सोलंकी. गोव्याचे महाराजा शिवचित्त परमार्डी यांच्या राजवाड्यात एक कन्या जन्माला आली. ही शूरकन्या म्हणजे नायकी देवी. लहानपणीपासूनच ती इतरांपेक्षा वेगळी होती. ती बुद्धीत देवी सरस्वतीसारखी, तर शौर्यात दुर्गेसारखी होती आणि वात्सल्यात देवी पार्वतीची छाया होती. तलवारबाजी असो की घोडेस्वारी असो, नायकी देवी प्रत्येक गोष्टीत पारंगत होत्या. त्यांच्या डोळ्यात बुद्धीचा तेजोन्मेष आणि हृदयात मातृभूमीच्या प्रेमाची ज्योत कायम प्रज्वलित होती. कालांतरानं नायकी देवीचा विवाह झाला चालुक्य राजवंशातील राजकुमार अजयपाल सोलंकी यांच्याशी. त्या काळी अनहिलवाडा पाटण ही संपूर्ण गुजरातची राजधानी होती. समृद्धी, कला आणि वैभवाचे ती केंद्र होती. परंतु नियतीनं एक अनपेक्षित वळण दिलं. महाराजा अजयपाल यांचं अकाली निधन झालं. त्यांनी इसवी सन 1171 ते 1175 इतक्या अल्प कालावधीतच राज्यकारभार केला. महाराजा अजयपाल सोलंकी यांना 2 पुत्र होते. मोठा वारस मूलराज द्वितीय, भीमदेव द्वितीय. परंतु संपूर्ण साम्राज्याला आधार हवा होता, स्थैर्य हवं होतं, आणि ते देऊ शकणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे महाराणी नायकी देवी. दरबारातील सामंतांनीही कबूल केलं. राज्य त्यांच्या हातात अधिक सुरक्षित आहे. परंतु राणीनं दृढतेनं सांगितलं, ज्या अर्थी वारस जिवंत आहेत, त्या अर्थी मी गादीवर बसू शकत नाही. त्यांनी सिंहासन नाकारलं, पण जबाबदारी नाही. राणी आई म्हणून त्यांनी संपूर्ण राज्याचं नेतृत्व स्वीकारलं. सर्व सुरळीत चालू होतं. एका हातात बाळाचा पाळणा आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन या राणीनं संपूर्ण राज्याचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली. महाराणी नायकी देवीनं आपल्यावर पडलेली जबाबदारी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडली. सुस्थिर प्रजा, समृद्ध राज्य निर्माण करून आपल्या नेतृत्व गुणांची त्यांनी साक्ष दिली. परंतु काही वर्षातच राज्यावर भयाचं काळं सावट दाटलं. राणी माता नायकी देवीच्या गुप्तहेरांनी, ज्यांना शारंग म्हणत, त्यांनी भयावह खबर दिली. गिधाडांचा एक प्रचंड कळप राज्याकडे झेपावत आहे. खरं तर आर्यावर्तानं शतकानुशतके म्लेच्छ आक्रमणांना तोंड दिलं. अरब, तुर्क
खलिफांचे सैन्य यांचे असंख्य हल्ले झाले, पण भारतीय तलवारींनी प्रत्येक वेळी विजय मिळवला. आर्यावर्ताच्या सीमांच्या पलीकडे जगातील मूर्तिपूजक राष्ट्र नष्ट झाली, परंतु भारतभूमीनं आपली ओळख सांभाळलेली होती. पण इसवी सन 1178 साली तुर्की आक्रमक मोहम्मद घोरीनं समुद्रा एवढ्या विशाल सैन्यासह भारतावर आक्रमण केलं. लाहोर जिंकून मुलतान आणि उछा मार्गे तो वेगानं ईशान्येकडे सरकला. गोमलखिंड पार करत तो थेट राजपुतांच्या परिसरात घुसला. त्याचं पुढचं लक्ष होतं अनहिलवाडा पाटण, गुजरातची हृदयभूमी. गुजरात संपत्तीनं समृद्ध होतं आणि त्या समृद्धीवर तुर्की आक्रमकांची नजर खिळलेली होती. आणि नेतृत्वाच्या या संकट काळात राज्याच्या सिंहासनावर बसली एक आई, एक योद्धा, एक रणरागिणी, राणी नायकी देवी सोलंकी. एका बाजूला मोहम्मद घोरीचं लाखोंचं सैन्य, तर दुसऱ्या बाजूला होती एका मातृसत्तेची दृढता, बुद्धिमत्ता आणि युद्धनीती. आता इतिहास साक्षीदार ठरणार होता एका रणरागिणीच्या पराक्रमाचा. इसवी सन 1178ला वादळ उठलं होतं. घोड्यांच्या टापांनी भूमी थरथरत होती आणि आर्यावर्ताच्या सीमेवर उभं राहिलं होतं एक रक्तपिपासू आक्रमणाचं महायुग, मोहम्मद घोरीचं सैन्य. 40 मैलांवर माउंट अबूच्या सावलीत त्यानं आपली प्रचंड छावणी उभारली. गदरघट्टा. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच मोहम्मद घोरीनं एक नीच संदेश पाठवला. जर तुम्ही राणी आणि तिचं मूल माझ्या स्वाधीन केलं, तुमच्या स्त्रिया, मुली आणि सर्व संपत्ती मला दिलीत, तर मी तुमच्यावर दया दाखवीन आणि तुमचे प्राण वाचवीन. घोरीचा भ्रम होता तो एका कमकुवत स्त्रीशी सामना करतो आहे, पण त्याला माहीत नव्हतं तो एका देशाची राणी नव्हे, तर दुर्गेचा अवतार असलेल्या रणमातेशी लढणार आहे. या भूमीत प्रत्येक सामान्य स्त्रीचं रूपही संकट काळात कालीचं, चामुंडेचं असतं. घोरीचा दूत उत्तराची वाट पाहत होता आणि राणी आई नायकी देवी आपल्या मंत्र्यांसमोर उभ्या होत्या. धैर्य, बुद्धिमत्ता आणि शौर्याचं जिवंत रूप सर्वजण पाहत होते. त्यांनी सेनापती कुंवर रामवीर यांच्यामार्फत एकच उत्तर पाठवलं, जा आणि घोरीला सांगा आम्ही त्याच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. सभागृह क्षणभर जड शांततेत बुडालं. हा निर्णय म्हणजे आत्मसमर्पण की काही अदृश्य अप्रतिम युद्धनीतीची सुरुवात? याच प्रश्नाभोवती राज्यातील प्रत्येकाचं हृदय अनामिक भीतीनं धडधडत होतं. मित्रांनो, शत्रूला अंधारात ठेवण्याची, वेळ मिळवण्याची आणि प्रजेचं रक्षण करण्याची ही राणी नायकी देवीची रणनीती होती. राणीची पहिली जबाबदारी होती प्रजा सुरक्षित ठेवणं. त्यामुळे त्यांनी आदेश दिले, माता, बालके आणि सर्व स्त्रिया गुप्त दरवाजातून नाडोल राज्यात पोहोचवण्यात याव्यात. नाडोलचे चौहान राजा कल्लमदेव चौहान यांनी गुजरातच्या निर्वासितांना मोठ्या मनानं आश्रय दिला. आता रणभूमीनं एक असं दृश्य पाहिलं ज्यानं केवळ भूमीच नव्हे तर इतिहासही थरारला. राणी आई नायकी देवी यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांना पाठीवर घट्ट बांधलं. त्या घोड्यावर चढल्या आणि एकट्यानंच मार्ग काढला घोरीच्या छावणीच्या दिशेनं. राणी आईनं एक विलक्षण योजना आखली होती. 200 राजपूत योद्धे शत्रूच्या सैन्यात मिसळतील. उर्वरित हजारो सैनिक अबू पर्वताच्या दऱ्यांमध्ये लपून अनहिलवाडाकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गाला वेढा घालतील. घोरी आनंदात होता. तो शरणागतीचा उत्सव साजरा करत होता, पण त्याला कल्पनाही नव्हती रात्रीचा काळोख फुटताच त्याच्यावर उतरणार होता आर्यावर्ताच्या सिंहिणीचा महाप्रहार. ही योजना राणी नायकी देवीला आर्यावर्ताच्या सर्वात श्रेष्ठ रणनीतिकारांमध्ये स्थान देते. घोरीला वाटलं राणी शरण आली आहे, पण प्रत्यक्षात ती शरणागती नव्हे, विजयाची पहाट पाहत होती. आता रणभूमी सज्ज होती आणि पुढच्या उषक्कालासोबत इतिहास साक्ष देणार होता एका अतुलनीय युद्धाचा. गुजरातचा आसमंत जणू प्रलयाची चाहूल देत होता, परंतु राणी आई नायकी देवी ती स्वतःच प्रलय बनून घोरीवर कोसळणार होती. राणी आईनं तिच्या 25,000 सैनिकांना 3 वेगवेगळ्या दलांमध्ये रूपांतरित केलं. काही सैनिक घोरीच्या छावणीत मिसळले, काही अबू पर्वताच्या भयावह खोऱ्यांमध्ये लपले आणि उर्वरित दलानं कायद्राच्या सीमेला लोखंडी वेढा घातला. रणभूमी सज्ज होती आणि निर्णायक क्षण जवळ येत होता. राणी नायकी देवी घोड्यावर स्वार झाल्या. मागे होती त्यांच्या सैन्याची भव्य तुकडी आणि 50 योजनांच्या अंतरावर सेनापती कुंवर रामवीर अपार शक्तीसह त्यांच्या मागावर.
दुसरीकडे घोरीनं डोकं वर करून पाहिलं आणि त्याच्या नजरेसमोर येत होती एक सुंदर पण अत्यंत भयंकर स्त्री. तिच्या पाठीवर बांधलेले 2 राजकुमार आणि चेहऱ्यावर तेज, जे पराभव नव्हे प्रतिशोधाची घणाघाती चाहूल देत होतं. घोरीच्या डोळ्यांमध्ये विजयी हसू होतं. तो समजत होता राणी शरण आली आहे. पण पुढच्याच क्षणी घोरीच्या छावणीतून हर हर महादेव असा दणदणीत जयघोष घुमला. राणीचे गुप्त सैनिक वेषांतर करून छावणीत वाट पाहत होते आणि ते एकाच फटक्यात घोरीच्या सैन्यावर तुटून पडले. छावणीत प्रचंड गोंधळ उडाला. भाले उडत होते, तलवारी चमकत होत्या आणि वाळवंटाच्या हवेत मृत्यूचा तांडव सुरू होता. घोरीच्या डोळ्यात भीतीची धुके उमटले. यावेळेस राणीचं आक्रमण फक्त युद्ध नव्हतं, तो पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या प्रलयाचा पहिला तडाखा होता. पण ही तर फक्त सुरुवात होती. राणीचा खरा प्रहार, तो अद्भुत पराक्रम ज्यानं संपूर्ण आर्यावर्त थरारलं, तो अजून बाकी होता. आता रणभूमीवर अवतरला होता दुर्गेचा अवतार राणी नायकी देवी. त्या दोन्ही हातात तलवारी घेऊन आक्रमकांना तुडवत पुढे जात होत्या. प्रत्येक वार जणू आकाश कापेल इतका प्रखर. प्रत्येक आक्रमक जणू गाजर मुळ्यासारखा कापला जाईल. भूमी लाल होत होती. ते रक्त होते आर्यावर्ताकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्या शत्रूचे. आर्यावर्तावर हल्ला करण्याची घोरीनं केलेली सर्वात मोठी चूक, ज्याची किंमत त्याला आता मोजावी लागत होती. राणीनं तिच्या मार्गातील शेकडो आक्रमकांचा धुव्वा उडवत चक्रव्यूह फोडला आणि ती थेट घोरीच्या समोर उभी राहिली. राणीच्या एका कटाक्षानेच घोरीचे डोळे भयाने पांढरे पडले. तो वेड्यासारखा पळू लागला, पण रणमाता त्याच्या मागे होती, अप्रतिहत, अविरत, अजेय. शेवटी राणी आई नायकी देवीनं घोरीला गाठलं. एका जबरदस्त वारानं घोरी खाली कोसळला. त्याचे अवयव विद्रूप झाले. डोळ्यांवर काळोख पसरला. घोरी मृत्यूपथावर होता. पण तेव्हाच त्याचे पळपुटे सैनिक त्याला घाबरलेल्या अवस्थेत तिथून ओढून घेऊन गेले. घोरी इतका भयभीत झाला होता की त्याच्या जखमातून रक्त वाहत असतानाही तो घोड्यावरून उतरायलाही तयार नव्हता. त्यानं आदेश दिला, घोडा थांबवू नका. मी मुलतानला पोहोचेपर्यंत काहीही झालं तरी उतरायचं नाही. घोडा दमला तर त्यानं दुसऱ्या घोड्यावर आपल्याला ओढून नेण्याचा आदेश दिला. जेव्हा तो मुलतानला पोहोचला तेव्हा तो पूर्णपणे रक्तानं निथळत होता आणि तेव्हाच त्याला समजलं, राणी नायकी देवीच्या तलवारीचा वार इतका प्रखर होता की घोरी कायमचा नपुंसक झाला होता. ही होती ती युद्ध गाथा, ज्यात एक स्त्री, एक माता, एक राणी स्वतःच्या धैर्यानं, बुद्धीनं आणि रणशौर्यानं आक्रमकांच्या भयाचं साम्राज्य धुळीस मिळवत इतिहासाचा प्रवाह बदलून गेली. राणी नायकी देवी आर्यावर्ताची तेजस्विनी, भारताची सिंहीण, शौर्याची अमर ज्योत होत्या. इसवी सन 1178च्या त्या ऐतिहासिक रणांगणातील पराभवानंतर मोहम्मद घोरीला भारताकडे वळून पाहण्याचीही हिंमत झाली नाही. 13 वर्षे तो भारतापासून दूर राहिला, कारण घोरीनं मृत्यूला पाहिलं होतं राणी नायकी देवींच्या रूपात. घोरी विरुद्धच्या या महायुद्धात राणी नायकी देवी एकट्या नव्हत्या. दिल्लीचे सम्राट केल्हानदेव चौहान, नहरवालचे महाराज राय, जे तेव्हा फक्त 14 वर्षांचे होते, जालोरचे महाराजा कीर्तिपाल चौहान आणि अर्बुद पर्वताचे शासक परमार राजा धर्वर्ष परमार आपापल्या वैभवशाली सैन्यासह राणी नायकी देवींच्या बाजूनं उभे राहिले होते. भारत कुलातील 5 राजघराण्यांचा हा संघ देशाची मर्यादा, स्वाभिमान आणि संस्कृती वाचवण्यासाठी एकत्र आला होता. त्या रणांगणावर जेव्हा राणी नायकी देवींच्या तलवारीचा वार घोरीवर कोसळला, त्या रक्ताच्या एका थेंबात लपलेला होता घोरीच्या नशिबाचा शेवट. इतिहास सांगतो की त्या दिवशी घोरीची शरीराची शक्तीच नाही, तर त्याची लैंगिक क्षमता, त्याचा अहंकार, त्याची पशुतुल्य वासना, सर्व काही नष्ट झालं. राणी नायकी देवींच्या तलवारीनं त्याला नपुंसक बनवलं आणि त्यानंतर घोरी पुन्हा कधीही पूर्वीसारखा राहिला नाही. युद्धात पूर्णपणे असमर्थ झालेला घोरी शेवटच्या आयुष्यात कोणतीही लढाई स्वतःहून लढू शकला नाही. त्याला त्याच्या तयार केलेल्या गुलामांवर अवलंबून राहावं लागलं. त्यांच्याच मदतीनं त्याचा उरलेला कारभार चालला. इतकंच नव्हे तर घोरीचा वंशही पुढे चालू राहिला नाही. त्यानं त्याची सर्व संपत्ती आणि सत्ता स्वतःच्या गुलामांना वाटून दिली आणि एकेकाळी सम्राट होण्याचं स्वप्न पाहणारा घोरी एका वीरांगनेच्या तलवारीच्या भीतीनं आयुष्यभर थरथरत राहिला. राणी नायकी देवी सोलंकी म्हणजे
असं एक नाव जिनं जगाला दाखवून दिलं की भारतीय स्त्री रणांगणात उतरली तर तिच्या मार्गात येणाऱ्याचा विनाश निश्चित असतो. त्यांच्या शौर्यानं फक्त घोरी नाही तर संपूर्ण आक्रमक वृत्तीचं कणाकणानं दहन केलं. त्या भारतभूमीच्या अद्वितीय सिंहिणी सर्व स्त्रियांसाठी अमर प्रेरणा आणि भारताच्या शौर्य परंपरेचं अमीर प्रतीक बनल्या. पण दुर्दैवानं इतिहासाच्या पानांवर या वीरांगनेचा इतिहास अंधारात का राहिला? इतकी महान पराक्रमी स्त्री मोहम्मद घोरीसारख्या क्रूर राजाला आत्मविश्वासाच्या आणि पराक्रमाच्या बळावर सामोरी गेली. तिने 4 पराक्रमी राजांना संघटित करून स्वतःच्या नेतृत्वाखाली एका क्रूर आणि बलाढ्य राजाचा पराभव केला. केवळ पराभव नाही तर त्याला आयुष्याची अद्दल घडवली. असा पराभव केला की तो बलाढ्य राजा शारीरिक आणि नैतिकरित्याही पराभूत झाला. एक स्त्री आपल्या शौर्यानं हा इतिहास घडवू शकते आणि इतिहासाच्या पानांवर मात्र ती अज्ञात राहते. हे केवढं मोठं दुर्दैव. म्हणूनच आमच्या या मालिकेद्वारे आम्ही अशा वीरांगनांचा इतिहास आपल्यासमोर आणू इच्छितो ज्यांचा अतुलनीय पराक्रम अंधारात राहिला. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुम्ही आपल्या भारत देशातील या वीरांगणांच्या पराक्रमाला, शौर्याला सर्वांपर्यंत पोहोचवू शकता. तेव्हा आमचा हा व्हिडिओ, ही मालिका इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन वीरांगणेसह आमच्या शौर्यगाथा या मालिकेत.